पण हे सांगा की तुम्हाला इतकं यश मिळेल विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला असं वाटलं होतं? इतक्या जागा 100%. कारण आम्ही जे काम केलं कुणालाही सोडलं नाही. एक इकोसिस्टीम तयार केली. सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री असं आम्ही म्हणतो. नाही पण मग आम्ही योजना केल्या ना साहेब. नाही पण आम्ही म्हणजे प्रत्येकाला अशा इतक्या जागा येतील आणि विरोधी पक्षाला सगळ्यांना मिळून 50च्या आत विरोधी पक्षांनी तर जसं लोकसभेत त्यांना मॅन्डेट जागा जादा मिळाल्या आहेत 30 बरोबर. त्यांनी तर विधानसभेचं सरकार आमचंच येणार, याला जेलमध्ये टाकू, बर्फावर झोपून मारू, काय काय बोलत होते. मंत्रिमंडळ वाटप झालं आणि कुणाला कुठली खाती तेही वाटले. 5 स्टार हॉटेल बुकिंग झालं, सगळं केलं. आमच्या लाडक्या बहिणींनी त्यांचं सगळं बुकिंग रद्द करून टाकलं. पण असं इतकं मेजॉरिटी मिळेल असं तुम्हाला वाटलं होतं? पण त्याच्यामध्ये की हे स्वॅपिंग जे आहे, पण हे स्वॅपिंग जे झालं, रात्रंदिवस झोपलो नाही साहेब. खांडेकर साहेब काम केलं सगळी पाटेपर्यंत. पण त्याच्यामध्ये की तुमचं हे असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्वॅप होतील. तुम्ही जर असं नाही, एकच मिनिट बघा, तुम्ही माझे मित्र आहात, तुम्ही तसा तुम्ही एक मला आवडता. पण तुम्ही एक सांगा, तुम्ही जरा निवडणुकीच्या जे 2-2.5 वर्षामध्ये आणि त्याच्या अगोदर तर माझी माहिती तर घ्या, देवेंद्रजींची माहिती घ्या. अजितदादा कुठं कुठं आम्ही किती सभा घेतल्या, किती फिरलो, किती योजना राबवल्या, जरा तुम्ही एकदा सिरियसली घ्या ना. बघा तुमचं काय बघायचं, आम्ही केलेलं काम. ते तुम्ही केलेलं काम दिसलं ना, ते निवडणुकीच्या निकालातच दिसलं ना की तुम्ही केलेल्या कामाच्यामुळे तुम्हाला एवढ्या सीट मिळाल्या. विरोधक जाऊ द्या, तुम्ही मी त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारतोय की त्याच्यानंतर एवढं यश मिळाल्यानंतर तुम्हाला केव्हा कळलं की आपण मुख्यमंत्री होणार नाही आहोत? बघा, मी जेव्हा 2022ला आम्ही जेव्हा उठाव केला, जेव्हा परिस्थिती, मी तुम्हाला खरं सांगू का, तेव्हाही मला मुख्यमंत्रीपदाचा मोह नव्हता. आम्ही सत्ता सोडली होती साहेब. आताही मुख्यमंत्रीपदाचा काय मी कधी खुर्चीसाठी आपापलेला नाही आहे. मी कधीच खुर्चीसाठी भानगड माझी नाहीच आहे की मी खुर्ची शोधत नाही आहे. मी माणसं आणि माणसांचे प्रश्न शोधतो, माणसांच्या समस्या शोधतो आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मुख्यमंत्री कोण आहे, आम्ही आता 3 शिफ्टमध्ये मुख्यमंत्री काम करतात. देवेंद्रजींनी सांगितलं ना, ते कुठे सांगितले का याच्यामध्ये, आम्ही 3 शिफ्टमध्ये आहे. आम्ही काय माझ्या काय वेळेत पण कधी असं मी मुख्यमंत्री आहे मग असं कधीच नाही केलं. आम्ही टीम म्हणून काम केलं. त्यामुळे मुख्यमंत्री वगैरे काय नाही, गाडी एकच आहे ना आमची, एकाच गाडीत बसलो आहे. बरोबर. पण प्रश्न असा की तुम्हाला कधी कळलं की मुख्यमंत्री तुम्ही होणार नाही आहात? कळलं कशाला, और मी स्वतः सांगितलं, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना फोन केला. मी म्हणालो, तुम्ही आमचे NDAचे नेते आहात, महायुतीचे नेते आहात, तुम्ही निर्णय घ्या आणि तुमचा निर्णय जो असेल त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे पण आहे आणि शिवसेना पण आहे, गृहमंत्री अमित शहा साहेबांनाही सांगितलं मी. त्यामुळे मी खुलेआम स्वतः सांगितलं आहे